हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती गट क आणि गट ड संदर्भात आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत की आता आपल्या रिझल्ट नंतर पुढील प्रक्रिया काय असणार आहे। त्याचबरोबरच कधीपर्यंत गुणवत्ता यादी किंवा निवड यादी ही प्रसिद्ध होऊ शकते आणि कशा पद्धतीने आपला कट ऑफ सुद्धा जाण्याची शक्यता आहे। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत रहा। तर गाइज, तुम्ही पाहू शकता ही ऑफिशियल वेबसाईट आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची, ज्यावर तुम्हाला सर्व गट क च्या संवर्गातील पदांची गुणपत्रिका पाहायला मिळणार आहे। सर्व गट क च्या पदांचा निकाल जो आहे हा डिक्लेअर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबरच गट ड पदाचा सुद्धा निकाल डिक्लेअर करण्यात आलेला आहे। ज्या पदांसाठी तुम्ही अर्ज केलेला होता त्या पदांचा निकाल लागलेला आहे। होपफुली तुम्ही तुमचा निकाल जो आहे तो चेकआउट केलेला असेल। त्याचप्रमाणे गाइज, गट ड या पदाचा डायरेक्टली निकाल न लागता नॉर्मलायझेशनची जी यादी आहे ती पहिले प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नॉर्मलायझेशन हे झालेले आहेत आणि एकूण 3 याद्या ज्या आहेत त्या गट ड संवर्गाच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। यामधील जर पहिली यादी तुम्ही पाहिली तर तुमच्या समोर काही अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होणार आहे। यामध्ये तुम्हाला दिसत आहे की कशा पद्धतीने मार्क्स मुलांना 200 पैकी मिळालेले आहेत। तर 188 पासून हे मार्क्स जे आहेत हे स्टार्ट झालेले आहेत आणि खाली जर का आपण स्क्रोल केलं तर कमीत कमी 179 पर्यंत एकूण 93 विद्यार्थी आहेत आणि त्याखाली सुद्धा अशाच पद्धतीने जे मार्क्स आहेत हे कमी कमी होत जात आहेत। तर गाइज, हे एकूण तुमचे नॉर्मलाइज झालेले मार्क्स आहेत, म्हणजे जे काही तुमचे ऑब्जेक्शनच्या नंतरचे मार्क्स होते, जे फायनल आन्सर की रिलीज झालेली होती त्यामध्ये जे काही तुम्हाला मार्क्स मिळालेले होते त्या संदर्भात सुद्धा इथे माहिती देण्यात आलेली आहे की 182 मार्क्स होते तर आता 188 झालेले आहेत। त्याच पद्धतीने मी तुम्हाला माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमधून सुद्धा सांगितलेलं होतं की मार्क्स जे आहेत हे जास्त प्रमाणात कमी जास्त होणार नाहीत। तुम्हाला फक्त 5 ते 6 मार्क्स जे आहेत हे वाढून मिळू शकतात किंवा कमी सुद्धा होऊ शकतात। तर त्याच पद्धतीने इथे त्यांनी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे की तुम्हाला अगोदर किती मार्क्स होते फायनल आन्सर की अनुसार आणि आता तुम्हाला नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मार्क्स किती मिळालेले आहेत। तर गाइज, ही संपूर्ण पदभरतीबाबत एकूणच्या 3 लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने मार्क्स जे आहेत हे अलॉट केलेले आहेत। तुम्ही पाहू शकता की जी दुसरी लिस्ट आहे तिची सुरुवात हे 133 पासून होत आहे आणि तिसरी जी लिस्ट आहे यामध्ये 110 पासून जी तुमची मार्क्सची लिस्ट आहे ही स्टार्ट होत आहे। तर गाइज, अशा पद्धतीने ही नॉर्मलायझेशन झालेली जी लिस्ट आहे ही तुम्हाला दिसत आहे। तर गाइज, ह्या जे काही याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत गट ड च्या, यामध्ये फक्त नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स तुम्हाला मिळत आहेत। यामध्ये कुठल्याही पद्धतीने तुम्हाला तुमच्या रिजन वाईज आणि तुमच्या कॅटेगरी वाईज मार्क्स दिसत नसणार आहेत। तर त्यामुळे नेमक्या कोणत्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन होऊ शकते किंवा किती तुम्हाला मार्क्स हवेत कट ऑफ क्लिअर करण्यासाठी या संदर्भात तुम्ही अंदाज बांधू शकत नाहीत, कारण की आता फक्त जे आहे हे नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स जे आहेत हे रिलीज करण्यात आलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना एवढे जास्त मार्क्स मिळालेले आहेत 188, 187 किंवा 186, तर असे मार्क्स मिळवणारे जे उमेदवार आहेत हे नेमक्या कोणत्या कॅटेगरीशी बिलॉंग करतात आणि कोणत्या रिजनमधून त्यांनी फॉर्म फिलअप केलेला होता हे सुद्धा आधी बघावे लागणार आहे। त्यामुळे जेव्हा तुमची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल किंवा निवड यादी प्रसिद्ध होईल त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार आहे की या रिजनमधून या उमेदवारांचे कॅटेगरी वाईज सिलेक्शन झालेले आहेत। तर होऊ शकते की जरी तुम्हाला कमी मार्क जरी असतील तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता आहे, कारण की जो कट ऑफ आहे हा रिजन वाईज लागणार आहे आणि बऱ्याच परीक्षार्थ्यांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केलेला असल्यामुळे ते उमेदवार जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जातील तेव्हा त्यांना त्यांचा प्रेफरन्स विचारला जाणार आहे आणि प्रेफरन्स अनुसार ते उमेदवार त्यांचं जे काही पद आहे हे चूज करू शकणार आहेत। त्यामुळे इतर जे काही जागा आहेत ह्या खाली राहणार आहेत। एकूण 3000 पेक्षा जागा आपल्याला गट ड मध्ये देण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे ज्या उमेदवारांना कमी सुद्धा मार्क्स आहेत तर त्यांनी एकदम खचून जायचं नाही आहे। तुमचे मार्क्स अनुसार, तुमच्या रिजन अनुसार किंवा तुमच्या कॅटेगरी अनुसार तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता आहे। परंतु गाइज, एकदमही तुम्ही असा विचार करू नका की मला फक्त 90 मार्क आहे आणि माझं सिलेक्शन होणार का, तर असं सुद्धा होणार नाही आहे, कारण की बऱ्याच उमेदवारांना चांगले मार्क्स आहेत। परंतु तरी देखील जेव्हा गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल तेव्हा तुम्हाला कॅटेगरी वाईज तुमचे मार्क्स कळणार आहेत आणि कॅटेगरी बरोबरच कोणत्या रिजनमध्ये किती कट ऑफ जाणार आहे ते सुद्धा कळणार आहे आणि त्यानुसारच आपला जो काही कट ऑफ आहे तो लागण्याची शक्यता आहे। आता
आपली जी काही नॉर्मलायझेशन झालेली यादी आहे ही प्रसिद्ध झालेली आहे आणि याच आठवड्यामध्ये याच हप्त्यामध्ये आपल्याला कधीही गुणवत्ता यादी प्रसिद्ध होताना दिसणार आहे। गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवड यादी येणार आहे। निवड यादीमध्ये ज्या उमेदवारांचं कट ऑफ वाईज, रिजन वाईज आणि कॅटेगरी वाईज सिलेक्शन झालेलं आहे त्या उमेदवारांची नावे असणार आहेत आणि त्यांना त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा बोलवण्यात येणार आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने फास्ट जी प्रोसेस आहे ही होत आहे तर त्यावरून एकच माहिती मिळत आहे की या आठवड्यात नक्कीच तुमची गुणवत्ता यादी आणि निवड यादी सुद्धा प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। जेव्हा केव्हा निवड यादी प्रसिद्ध होईल तेव्हा मी तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफाय करणार आहे, म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर गाईज अशा पद्धतीने आपला जो काही रिझल्ट आहे हा डिक्लेअर झालेला आहे आणि यानंतर आपल्या निकालासंदर्भात, गुणपत्रिकांसंदर्भात हे एक प्रसिद्धीपत्रक सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली होती की 30/11/2023 पासून 7/12/2023 आणि 12/12/2023 रोजी ही परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली होती। यामध्ये सदर गुणपत्रिकेनंतर नियुक्ती प्राधिकारी निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी ही प्रसिद्ध करण्यात येईल। त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला या गुणपत्रिकेतील गुणानुक्रमांच्या आधारे निवडीचा दावा करता येणार नाही। विहित कालमर्यादेत पोर्टलवर सादर केलेले आक्षेप विचारात घेण्यात आलेले आहेत। अन्य कोणत्याही मार्गाने विभागाला सादर केलेले आक्षेप कालमर्यादा उलटून गेल्याने विचारात घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी। तर गाईज इथे त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने बरेच उमेदवार म्हणत होते की फायनल आन्सर की आल्यावर सुद्धा बरेच जे काही मिस्टेक्स आहेत ते अजूनही पेपरमध्ये जशाच्या तशाच ठेवण्यात आलेले आहेत, तर त्यामुळे आता कुठल्याही पद्धतीने जर का तुम्ही विभागाला आक्षेप किंवा हरकती त्या प्रश्नांसंदर्भात नोंदवल्या तरी सुद्धा त्या विचारात घेण्यात येणार नाही, कारण की आता गुणपत्रिका जी आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि पदनिहाय गुणवत्ता यादी आणि निवड यादी सुद्धा लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल अशी सुद्धा माहिती या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी सांगितलेली आहे। त्यामुळे गाईज आता येत्या आठवड्यामध्ये कधीही आपली गुणवत्ता यादी किंवा निवड यादी प्रसिद्ध होऊ शकते आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे। पुढील महिन्यापर्यंत तुम्हाला तुमच्या नियुक्तीचे आदेश सुद्धा मिळणार आहेत। त्यामुळे गाईज जे उमेदवार इतक्या दिवसांपासून सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क आणि गट ड संवर्गातील या परीक्षांसाठी तयारी करत होते, त्यांच्या परीक्षांची वाट पाहत होते, त्यांची आता स्वप्न जे आहे ते आता पूर्ततास येणार आहे आणि पुढील महिन्यामध्ये सर्व उमेदवारांना, ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना नियुक्त्या सुद्धा मिळणार आहेत। तर त्यामुळे ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे सर्व परीक्षार्थ्यांसाठी, कारण की आता ज्या पद्धतीने प्रोसेस सुरू आहे त्यावरून लगेच फायनल जी गुणवत्ता यादी आहे, निवड यादी आहे ती सुद्धा लागणार आहे। तर गाईज आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली असेल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थँक्यू ऑल। पूछा गया था x²/y/z, तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं।